कशी दिसते रेसिपी? छान दिसते ना. चला तर मग आपण ही रेसिपी बनवूया. गरम पाणी घ्यायचं, त्यामध्ये सोयाबीन चांगली भिजवून घ्यायची, कॉर्नफ्लोअर मैदा एकत्र करून घ्यायचा. तोपर्यंत आपण ही सोयाबीन पिळून घेणार आहोत. त्या कॉर्नफ्लोअर व मैद्यामध्ये मिरची पावडर व आलं लसणाची पेस्ट टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतरहून कोबी, कांदा, ढोबळी मिरची, गाजर कापून घ्यायचं. कॉर्नफ्लोअर व मैद्यामध्ये सोयाबीन मिक्स करून घ्यायची व तळून घ्यायची. पण थोडं पाणी टाकायचं जेणेकरून आपला मैदा व कॉर्नफ्लोअर चांगलं चिटकेल. त्यानंतरून कढईमध्ये आलं लसणाची पेस्ट कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर सर्व भाज्या टाकायच्या, सोया सॉस टाकायचा, चिली सॉस टाकायचा व टॅमॅटो सॉस टाकायचं. हे सर्व मिक्स करून घ्यायचं. आपण ज्यामध्ये सोयाबीन मिक्स केली होती त्या भांड्यामध्ये थोडं पाणी टाकायचं व हे सोयाबीन चिली त्या याच्यामध्ये टाकून द्यायचं. खूप छान लागते. थँक्यू.